बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत। बातमी पाहूया अमरावतीच्या तिवसामधून। तिवसा शहरात अशोकनगर भागात 3 सप्टेंबर रोजी घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरून गेले। सकाळी 11 वाजताच्या सुमारास आरोपी रोहन अवसाड यांनी वडिलांच्या बदल्याच्या भावनेमधून धारदार शस्त्राने अमोल डाखोरे व सुशीला डाखोरे यांची सपासप वार करून हत्या केली। या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। 4 सप्टेंबर रोजी आरोपी रोहन अवसाड याला दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले। सुनावणी दरम्यान पोलिसांनी कोठडीची मागणी केली असून न्यायालयाने आरोपीला 8 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी मृतक अमोल डाखोरे यांची पत्नी मंगला डाखोरे व मुलगा हिमांशु डाखोरे यांनी थेट तिवसा पोलीस ठाण्यामध्ये धडक देत या प्रकरणात केवळ आरोपी रोहनच नव्हे तर त्याचा भाऊ, आई व आणखी एक साथीदार सहभागी असल्याचा खुलासा केलाय। त्यांच्याही विरोधात गुन्हा दाखल व्हावा अशी ठाम आता मागणी होती आहे। यावेळी पोलीस ठाण्यासमोर मोठा जनसमुदाय जमा झाला। संतप्त नागरिकांच्या उपस्थितीमुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय यांनी मध्यस्थी केली, मात्र मृतकांच्या नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा कायम राहिला। दुहेरी हत्याकांडानंतर 2 दिवसांपासून तिवसा शहरात अस्वस्थता व असुरक्षिततेचं वातावरणही निर्माण झालाय। नागरिकांपुढे यापुढेही आणखी काय होणार असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे। कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याचं मोठं आव्हान पोलीस प्रशासनापुढे उभे ठाकले आहे।